आला बाबा एकदाचा रविवार, असंच वाटतं ना आपल्या सगळ्यांना. रविवार म्हणजे कुणासाठी आरामाचा दिवस, कुणासाठी आठवडाभराची सगळी कामं उरकण्याचा दिवस, स्वच्छतेचा दिवस. आपलंच बघा ना, रविवारी आपण अगदी आरामात आणि मनसोक्त अंघोळ वगैरे करतो. रविवार मस्त एन्जॉय करतो आणि सोमवारी परत तेच. काय कंटाळवाण आहे असं होतं. ह्याचं कारण काय? कारण आपण फक्त शरीराला आराम देतो. मनाला पण आरामाची गरज असते, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मग काय करायचं? तर प्रत्येक रविवारी स्वतःला डिक्लटर करायचं. म्हणजे मनातला सगळा गोंधळ, कचरा, सगळ्या नकारात्मक गोष्टी फेकून द्यायच्या. स्वच्छ करायचं मनाला. आता मनाला स्वच्छ करायचं म्हणजे काय? काय आठवायचं वगैरे नाही. असं म्हणायचं मनातल्या मनात, की या आठवड्यात जर चुकून किंवा जाणून बुजून सुद्धा माझ्याकडून काही चुकलं असेल, कुणाला मी हर्ट केलं असेल, तर मला माफ करा. आणि मी जर कोणाकडनं हर्ट झालो असेल, त्यांना पण म्हणा तुम्हाला माफ केलं. चलो जाओ माफ किया. आशीर्वाद तुम्हाला. आनंदी राहा. आणि आपली स्वतःची परत सुरुवात करायची. कारण काय आहे? आपल्याला आपल्या परमेश्वराशी एक मस्त नातं जोडायचंय. ही जी वाट आहे ना, त्याच्यामध्ये जर हा कचरा आला ना, तर मग गोंधळ होतो. त्यामुळे हा कचरा 2-3 मिनिटात दर रविवारी साफ करायचा. आणि मनाला शांत करण्यासाठी तुमच्या सोसायटीत एखादी गार्डन वगैरे असेल ना, तिथे जाऊन नुसते 10 मिनिटं बसा. निसर्गाकडे बघा, निसर्गाचा आनंद घ्या, शांत बसा, काहीही विचार करू नका. मस्त प्रसन्न वाटेल. कवी अनिलांची एक मस्त कविता आहे, त्यातल्या 2च ओळी बघा हा. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. किती छान आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात बसा. त्याच्यामुळे ह्याच्यापुढे रविवार म्हणजे आरामाचा, घराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता करण्याचा दिवस.